अगस्ती महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये या वास्तव्यानं पावन झालेल्या ह्या अगस्ती महाराजांच्या नगरीमध्ये अकोले विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं भव्य अशी सभा संपन्न होते आहे आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सहकार महर्षी आदरणीय गायकर साहेब, भाजपा गटनेते जालिंदरजी वाकचौरे, शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या नेत्या आदरणीय शर्मिलाताई येवले, शिवसेनेचे तालुक्याचे नेते संजयजी वाकचौरे, त्याचराव बरोबर आवर्जून उपस्थित असणारे महेशराव देशमुख, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय उपस्थिती आणि या सभेसाठी कामधंद्याचे दिवस असताना, भात शेतीचे दिवस असताना आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, ती सर्व माझी मायबाप जनता. खरं तर आपला महाराष्ट्र, आपला अकोले तालुका छत्रपती शाहू फुले आंबेडकर, राघोजी भांगरे, राया ठाकर, लक्षा ठाकरांच्या विचारानं चालतो. आपण आतापर्यंत सगळी पूर्व पट्ट्यातील जनता असेल, पश्चिम पट्टा आदिवासी भागातील जनता असेल, मुळाप्रवर आढळतील जनता असेल, मोठ्या प्रेमानं एकमेकाशी वागतो. आपल्या सगळ्यांचे संबंध सलोख्याचे आहेत आणि सगळेजण तालुक्याचा ध्यास घेऊन, आपण तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेऊन जगतोय. 2019 ची निवडणूक मला आठवते आहे. त्या निवडणुकीतही ही जनता पाठीशी होती आणि जनतेच्या पाठबळावरती मी निवडणूक लढवली. मधले 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये गेले, 1 वर्ष सत्तेच्या बाहेर. मला आठवतंय ज्या वेळेला मी सत्तेच्या बाहेर होतो, 3-3, 4-4 तास मंत्र्यांच्या दारात जाऊन बसत होतो, पण रुपडा भेटत नव्हता. जनता दरबाराला जनता येत होती, कामं मागत होती. रस्ते पाहिजे साहेब, लाईटचे प्रश्न सुटले पाहिजे, शाळा खोल्या भेटल्या पाहिजे, सभा मंडप भेटला पाहिजे. प्रश्न सोडवायची कशी? आणि दादांनी 3 जुलै 2023 ला निर्णय घेतला की सरकारमध्ये सामील व्हायचं. आम्हा सगळ्या आमदारांना बोलून घेतलं. दादांनी सांगितलं, बघा तुमचे प्रश्न आहेत मतदारसंघातले, तुम्ही 1-1.5 वर्ष काय अवस्था ही पाहिली की तुम्हाला हाताला मतदारसंघातले प्रश्न सोडवता येत नाही. आहे त्या कामांना स्थगिती लागली आहे तुमच्या. मग याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे. आम्ही सगळ्यांनी विचार केला. दादांना सांगितलं की दादा, तालुक्यातील जनतेला विचारून सांगतो. 2-5 नाही तर जवळजवळ 8 दिवस मी मतदारसंघामध्ये होतो. लोक भेटायचे आणि लोक म्हणायचे, साहेब तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, पण मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. आढळेचे रस्ते झाले पाहिजे, प्रवरेचे रस्ते झाले पाहिजे, पठाराचे रस्ते झाले पाहिजे, आदिवासी भागातले रस्ते झाले पाहिजे. आणि दादांबरोबर सामील झालो. पहिल्या कामाच्या स्थगित्या तर उठल्या, परंतु आतापर्यंत जवळजवळ 2500 कोटीचा निधी तालुक्याला भेटला. आदरणीय अजितदादा पवार साहेब जर आपल्या मागे उभे नसते तर कारखाना कधीच बंद पडला असता 2 वर्षापूर्वीच. कारखान्याची काय अवस्था आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 350 कोटीचं कर्ज आहे. खरं तर दादा, ह्या प्रश्नावरती आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे निवडणुकीत. त्याचबरोबर मुळेचा पाण्याचा प्रश्न आहे. मुळेमध्ये खरं तर पिंपळगाव खांड धरण आणि आढळेमध्ये पाडूशी धरण दादा तुमच्यामुळे झालं.
जर ही दोन धरणं नसती तर आढळेचा काय आढळमध्ये काय परिस्थिती असती आणि मुळेमध्ये काय परिस्थिती असती? पुढाऱ्यांनी फक्त वल्गना केल्या की मुळा 12माही करू, आढळा 12माही करू, पण तसं झालं नाही. आढळसाठी बितांग्याचा जो प्रकल्प आहे, पाणी वळण बंधारा, पाणी वळण योजना, ती पूर्ण करावं लागणार आहे. त्या बितांग्याच्याही लोकांना अपूर्ण योजनेमुळे त्रास होतो आणि खालच्याही लोकांना कधी कधी आढळ्याची धरणं भरली जात नाही. मुळा भागामध्ये आपल्याला लोअर आंबीत करावं लागणार आहे. आंबीच्याच क्षमतेचं 200 MCPचं लोअर आंबीत शिसवत लव्हाळीच्या मध्ये जे धरण आहे ते आपल्याला करावं लागणार आहे भविष्याच्या काळामध्ये. त्याचबरोबर दादा गोडबोले गेटचा प्रश्न आज सांगून जा की पिंपळगाव खांडची जी उंची वाढवायची ती आम्ही गोडबोले गेटच्या माध्यमातून वाढवून देऊ आणि ह्या तालुक्याचा मुळेचा आणि आढळचा प्रश्न. खरं तर 50 एकरामध्ये MIDC दिली. MIDC तेवढ्या छोट्या जागेत मंजूर होणार नाही असं म्हणणं होतं, पण दादानी खास बाब म्हणून दिली. तिचं रूपांतर भविष्यामध्ये तिथं जवळजवळ 500-700 एकर जमीन भेटणार आहे. तिथं तरुणांच्या हाताला काम भेटणार आहे. खरं तर बारामतीचे युवराज आले होते दादा, तुमचेच भाऊबंद. त्यांनी जावई सोयब लावला की म्हणे किरण लामटेंची सिल्वासामध्ये कंपनी आहे. कदाचित तुम्ही सगळ्यांनी मला भेट बिल दिली का काय मला माहित नाहीये. जाऊन पाहावं लागणार आहे. खोटं सांगायचं पण रेटून सांगायचं. ते म्हणे किरण लामटेचे पुण्यात बंगले आहेत, मुंबईमध्ये बंगले आहेत. अरे चाव्या तरी द्या राव. आणि लक्षात ठेवा, माझ्या प्रश्नाकडं मी जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांनी सरळ तुम्हाला इशारा दिलाय की मला माझ्या मतदारसंघाला इथलं पाणी पळवायचंय. तयार आहेत का तुम्ही? मग जे पाणी पळवायला आले त्यांच्या उमेदवाराला जागा दाखवणार का नाही तुम्ही? तयार राहायचंय. यांना धूळ चारायचे 20 तारखेला. अगस्ती धन्यवाद धन्यवाद. थोडा 20 तारखेपर्यंत जोर राहू द्या लेखो. आहे ना 2. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लक्षा ठाकरराय ठाकराचा. आणि प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे प्रश्न आहेत. पश्चिम पट्ट्यामध्ये गेला आता काय अफवा सोडायला सुरुवात केली आहे. खरं तर इको सेन्सिटिव्ह झोन काय किरण लामटेच्या काळामध्ये आला नाही. अभयारण्याचा प्रश्न काय किरण लामटेच्या काळामध्ये तयार झाला नाही. परंतु आता स्वतःच्या हॉटेलच्या कुणीतरी चौकशा लावल्या आणि आता जनतेच्या आड लपतय. म्हणतय की आदिवासी तरुणांचा आता रोजगार हिसकावला जाणार आहे. म्हणताय कसं की आदिवासी पोरांचे जे उद्योग आहेत ते उद्ध्वस्त होणार आहे. अरे लबाड बोक्यांनो, आतापर्यंत त्या आदिवासी तरुणांच्या हाताला काम भेटू दिलं नाही. शनिवार रविवारच्या दिवशी पर्यटनातून रोजगार भेटतोय म्हणून तुम्ही BSNLच्या केबल कापल्या, जे करून पर्यटक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये लोकांना जाऊ नाही दिलं. तिथल्या यंत्रणेला सांगितलं मागं सोडू नका, आमचेच घरं भरली पाहिजे. खरं सांगा, आतापर्यंत घाटघर चोंडे रस्ता का झाला नाही? कारण घाटघर चोंडे रस्ता झाला तर त्या पश्चिम पट्ट्यामध्ये पहिले पर्यटक येणार आहे, सामान्याच्या लेकरांना उद्योग भेटणार आहे. आजही तुम्हाला सांगतो या किरण लामटेने काय केलं, काय दिवा लावला. या पश्चिम पट्ट्यामध्ये 87 कोटी रुपये देऊन तो रिंग रोड आहे तो कॉन्क्रीटचा केला. हरिश्चंद्रगडापर्यंतचा जो रस्ता आहे, हरिश्चंद्रगडापर्यंतचा जो रस्ता आहे तो कॉन्क्रीटचा मंजूर केला. राजूर पासून रस्ता रुंद केला. इकडे तालुक्यातल्या रस्त्यांची अवस्था बदलली, सगळे रुंदीसह रस्ते झाले. अरे मग तुम्ही सांगा,
तुमची पोट का दुखताय? सामान्यांची लेकरं टेंट लावताय, सामान्यांची लेकरं पर्यटनातून रोजगार निर्माण करताय. तुमच्या हॉटेलला लोक कमी यायला लागले, तुम्ही लगेच म्हणायला लागले तिकडले टेंटला परवानगी नाही, त्यांना बंद करा. फॉरेस्ट वाल्यांना सांगितलं की ह्या पश्चिम पट्ट्यात ज्या बिगर परवान्याचे टेंट, अरे परवानगी कसली? जल जंगल आणि जमीन आमचा अधिकार आहे आदिवासींचा, तुम्ही कोण सांगणार आहे? त्या निमित्तानं तुम्हाला सांगतो, ह्या तालुक्याचा, ह्या मायभूमीतला जो जो कुणी भंडारदरा परिसरात जाईल त्याला जो टोल आहे, टोल फॉरेस्टचा, इथून पुढे द्यावा लागणार नाही. फक्त आयडेंटिटी कार्ड घेऊन जा. हरिश्चंद्रगडाच्या पट्ट्यामध्ये रोजगार निर्माण झाला. आता आपण खर तर टाकेत पासून तर 5 पट्टा तिरडा तिथून खाली जो रस्ता जातोय त्या रस्त्याला सुद्धा मधून कॉन्क्रीटचा रस्ता देतोय आणि तो सिन्नरच्या हद्दीमध्ये पर्यंत जातोय, ठाणगावला जातोय. त्याही भागातलं पर्यटन फुलवायचं आहे. आतापर्यंत या नुरा कुस्तीनं सगळी जनता यानं हाणल्यासारखं करायचं, त्यानं मार खाल्यासारखं करायचं. 40 वर्ष वाया घालवली, 40 वर्ष. जर किरण लहामटे 2 वर्षात रस्ते करू शकतो, किरण लहामटे 150-200 शाळा खोल्या बांधू शकतो, गावागावात मोठे सभा मंडप बांधू शकतो, गावागावात बौद्ध विहार बांधू शकतो, MIDC आणू शकतो. अकोल्याचं स्टँड छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्याचं रिनोव्हेशन करून लोकार्पण करतो. जय. या बाजार तळाची काय अवस्था होती? या बाजार तळात माझ्या माईच्या, माझ्या बापाच्या पायाला चिखल लागत होता, चिखलात बसायला लागत होता पावसाळ्यात. त्यावेळेला कुणी का नाही लक्ष दिला? तहसीलची अवस्था काय होती? तालुक्याला येणारे रस्ते कसे होते? ज्या हद्दी पहिले लोक म्हणायचे सिन्नरला गेले की चांगले रस्ते, जुन्नरला गेले की चांगले रस्ते, संगमनेरला गेले की चांगले रस्ते, इगतपूरला गेलो की चांगले रस्ते. आता लोक म्हणतात अकोला तालुक्यात आला की चांगले रस्ते, म्हणतात की नाही? अरे बदलली अकोला तालुक्याची ओळख. उद्या पाण्याचा प्रश्न झाला तर या धंडदांडग्या पुढाऱ्यांविरुद्ध कोण लढणार आहे? यांच्यात हिंमत आहे का जे उभे राहिले त्यांच्यात? आढळ्याच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला, मुळ्याच्या पाण्याचा प्रश्न तयार झाला, कॅनलचा प्रश्न झाला, त्यावेळेला आवाज उठवणारा हा किरण लहामटे आहे. आणि म्हणून भविष्याच्याही काळामध्ये मला तुम्ही संधी द्यावी. 2 वर्ष कोरोनाचा काळ, 1 वर्ष सत्तेच्या बाहेर, तरी एवढा मोठा निधी आलो. अजितदादा पवार साहेबांसारखं नेतृत्व आपल्या मागे आहे. भविष्याच्या काळामध्ये आपल्याला अकोले तालुक्यात दादा शब्द देऊन जा की एखादं मोठं मेडिकल कॉलेज आम्ही काढून देऊ. अजितदादा शब्द देऊन जा की इंजिनिअरिंग कॉलेज, डिप्लोमा कॉलेज आम्ही अकोले तालुक्यात उभी करू. कारण ती आमची तालुक्याची गरज आहे. निसर्गानं आम्हाला भरपूर दिलंय, पण निसर्गानं भरपूर दिलेत, आता रस्ते गेलेत, पर्यटन फुलल, तरुणांच्या हाताला काम भेटेल, पण आमच्या शिक्षणाचं काय? म्हणून आम्हाला 5 वर्षात दादा तुम्हाला विनंती करतो की एखादं मोठं मेडिकल कॉलेज भले गव्हर्नमेंटचं द्या, एखादं इंजिनिअरिंग कॉलेज द्या, आमच्या पोरांना शिकू द्या, नर्सिंग कॉलेज द्या. आमचे पोरं शहाणे उद्या आतापर्यंत दाबून ठेवले होते. पश्चिम पट्ट्यातील आदिवासी तरुणांना पर्यटनाच्या रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून द्या की जेणेकरून त्यांच्या हाताला हे भेटेल. लाडक्या बहिणींना पैसे भेटले, बऱ्याच जणांच्या पोटात दुखलं, बरेच जण कोर्टात गेले, बरेच जण म्हणताय की अरे ही योजना खोटी आहे, पैसे भेटणार नाही. 7,500 रुपये भेटले का? आणि आता 1500 ते 2100 रुपये करणार आहे, हे घराघरात सांगा. 2023 ला 1 रुपया पीक विमा काढला, त्यावेळेला काय म्हणतो त्या विरोधात? अरे 1 रुपयात कुठे काय पीक विमा येतोय काय? येड्यात काढताय का? आता 1 रुपया बंद पडायला आला आणि हे लोक म्हणे भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही. अरे 1 रुपया पीक विमा काढला, 2023 चे पैसे आले का नाही खात्यावरती? अनुदान आलं ना? यस. मग दुधाचं अनुदान 7 रुपयाप्रमाणे भेटलं ना? लाईटचं बिल 7.5 HP पर्यंत झिरो झालंय ना? इथून मागचंही भरायचं नाही ना?
आता दादा विनंती करतो की 12.5 HP पर्यंत बिल पुढच्या वेळेला आपलं सरकार येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी माफ करा. वादा म्हणजे दादा आणि दादा म्हणजे वादा. दादा बोलले ते बोलले, असं जनतेसाठी धडक नेतृत्व जे आहे, निर्णय घेणारं नेतृत्व आहे. अरे 10 वेळा ज्यांनी अर्थसंकल्प साजरा केला आणि सगळ्यात उत्कृष्ट अर्थसंकल्प राहिला, असं नेतृत्व आपल्या मागे आहे. आदिवासी भागामध्ये जे आदिवासींचं बजेट आहे सांगतात हे वापरलं गेलं नाही. मी सांगतो की आतापर्यंत 53-54 वेळा बजेट झालं, त्यावेळेला 3 वेळा फक्त बजेट पूर्ण वापरलं गेलं आणि ह्या वेळेला या सरकारनं पूर्ण बजेट वापरलंय. काही अफवा पेरू नका. प्यासाची भरती केलं आम्ही आंदोलन, झाली प्यासाची भरती सुरू, भेटल्या तरुणांना नोकऱ्या. परंतु विरोधकांना मी विचारतो, अरे 2011 पासून तुम्ही का बरं भरती करत नव्हता? ना पोलीस भरती, ना शिक्षक भरती, ना शिपाई भरती. का बरं इतक्या दिवस तुम्ही थांबले होते आणि कुणासाठी थांबले होते? करणाऱ्याला नाव ठेवणाऱ्यांना 3 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, का नाही त्यावेळेला काही केलं? अरे प्रत्येक महामंडळाला ताकद दिली आहे, प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. मग अल्पसंख्याक समाज असो, सामाजिक न्यायाचा प्रश्न असो, नाहीतर मग महामंडळ असो, ह्या सगळ्यांना निधी देण्याचं काम ह्या सरकारनं केलंय. म्हणून आज शपथ घेऊन जा की जे इलेक्शनला आपल्या पोराबाळांना दारू पाजतील त्यांना धूळ चारायची आहे, जे पोरांना वाईट वळणावर लावतील त्यांना धूळ चारायची आहे, जे गोव्यामध्ये जाऊन आयश करताय, जी संस्कृती बिडवायचं काम करताय, अशी संस्कृती आपल्याला परवडणार नाही. त्यांना जागेवर थांबवायचं. त्यांनी आव्हान करावं हिंमत असेल तर, की गोव्यामधले राजकुमाराचे कारनामे तुम्ही जगापुढे आणा. 2 मिनिटात म्हणतो लाव रे तो पिक्चर. त्यामुळं माझ्यावरती चिखलफेक करताना उगाच चिखलफेक करू नका. मीडियावाले काही जण जाताय, लोकांना विचारताय की ह्या आमदाराला का निवडायचं? लोक म्हणतात ह्या आमदाराला का नाही निवडायचं? जो प्रामाणिकपणानं 24 तास जनतेत राहतो, जो एवढा मोठा निधी आणतो, ज्याने चांगली संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. अकोले तालुक्यातच नाही तर सगळ्यांशी सलोख्याने राहतो. मग ती रामनवमी असो, नाहीतर तिकडे आंबेडकर जयंती असो, नाहीतर इकडे संदल असो, नाहीतर आदिवासी जागतिक दिन असो, सगळे उत्सव ह्या भारत देशात, ह्या मातीत, ह्या अकोले तालुक्यात मोठ्या आनंदात आणि उत्साहात होतात. तुमचं का पोट दुखतं? सगळे लोक आमदारावर प्रेम करतात, हे यांचं दुःख नाही. 5 वर्षात जनता दरबार राजूला चालवला. 2,500 लोक येत होती जनता दरबाराला. प्रश्न जागेवर मिटत होता. याच्या आधी जनता दरबार चालला नाही. हे काय म्हणतात? जनता दरबार तहसीलला भरवणार. आता मला सांगा, लाईट बिल कमी करायला तहसीलला जावं लागतंय काय? लाईट बिल कमी करायला तहसीलला जावं लागतंय का? सडक तयार करायची तर त्याला तहसीलला जावं लागतंय का? हे असे असंख्य प्रश्न. कुणाला रेशन भेटत नाही, कुणाला काय नाही, सडकांचे प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांसाठी काही घरगुती वाद आहेत, हे मिटवायला तहसीलला नाही रे वसंत बाबा. याच्यासाठी स्वतंत्र जनता दरबारच भरावा लागतो, लोकांपर्यंत पोहोचावं लागतं, लोकांचे प्रश्न सोडून पुढे जावं लागतं. एवढं सगळं चांगलं काम या 5 वर्षात केलंय. मी तुमच्या परीक्षेला पास झालोय ना. किती मार्क पडले रे? अरे वा. मग आता तर डिस्टिंक्शनचाही प्रश्न नाही, त्याच्या पुढे गेलो मी. सांगा थोडा विरोधकांना. मला एक सांगा, 2019 ची निवडणूक तुम्ही हातात घेतली होती, आता ही पण निवडणूक हातात घेणार ना? मग सांगा, हात वर करून सांगायचं की आम्ही सगळे बूथ लावू, लोकांना 20 तारखेला मतदानाला आणू, आम्ही मतदान करून घेऊ. ही जबाबदारी घेणार असेल तर सगळ्यांनी हात वर करा. थोडं मीडियाने इकडे मागं पण पहा. धन्यवाद, तुमचा धन्यवाद. अरे आजही मायबाप जनता माझ्यासाठी तयार आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुमचा हा लेकरू, तुमचा भाऊ
जोपर्यंत ह्या जीवाजीव आहे तोपर्यंत तालुक्याच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी लढत राहील. आदिवासी समाजाला शब्द देतो की कुणाचीच घुसखोरी आदिवासी समाजात होणार नाही हा तुम्हाला शब्द देऊन जातो. तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. माझे ओबीसी भाऊ असतील, मराठा भाऊ असेल, तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नासाठी अल्पसंख्याक भाऊ असेल त्यांच्यासाठी लढण्याचं काम विधानसभेत करेन. पक्ष पार्टी हा नंतरचं धोरण आहे. ही मायबाप जनता हा माझा सगळ्यात मोठा पक्ष आहे. आणि म्हणून या महायुतीचं सरकार येणार आहे. नुसतं इथं मतदान करू नका. नातेवाईकांना फोन करून सांगा जिथं जिथं महायुतीचा उमेदवार आहे तिथं जे चिन्ह असेल, मग घड्याळ असू द्या, कमळ असू द्या किंवा धनुष्यबाण असू द्या, त्या सगळ्यांना तिथं तिथं मतदान करायचं आहे. आणि सगळ्यांनी 20 तारखेला अशा थोडा बहिणींनी एकत्र या आणि दाखवा सगळ्यांना घड्याळ आमची ताकद. आणि जा मतदानाला माझ्या शेतकरी बांधवांनो, माझ्या तरुणांनो, या आणि आपली एकतेची ताकद दाखवून घेऊ. खरं तर आपली सभा पहिली होती, लोक येऊ नये म्हणून राजूरला परत सभा लावली. काय झालं? आली ना लोक. अरे त्याला जीव ओतून काम करावं लागतं. अरे 3 महिन्यात आपले हॉटेल चालून 3 महिने फक्त टाइमपास म्हणून राजकारणात नाही यावं लागत आहे. तुम्ही लोकांना जो विकत घेण्याचा फंडा चालवलाय ना, हे सगळं लोक तुमचं दुकान बंद पाडणार आहे. त्यामुळं लोकशाहीमध्ये तुम्हाला मतदान देण्याचा अधिकार आहे. जर 5 वर्ष तुमचं प्रामाणिकपणे काम केलं असेल, जर हा उमेदवार चारित्र्यवान असेल, जर शिवरायांचा आदर्श घेऊन मी जगत असेल, आईला आईन बाईला बाई म्हणण्याची दानत माझ्यात असेल, माझ्या प्रत्येक भावाला मोठं करण्याची माझी जर हे असेल, तर कृपा करून माझी विनंती आहे की तुम्ही 20 तारखेला मला मतदान करा आणि प्रचंड बहुमताने विजय करा आणि 23 तारखेला गुलाल खेळण्यासाठी या. राघोजी भांगऱ्यांच्या भूमीमध्ये एक सुंदर असं स्मारक उभं होणार आहे. आणि इगतपुरी आणि अकोले तालुका, नगर तालुक्याच्या बॉर्डरवरती जागतिक स्तराचं राघोजी भांगरेंचं स्मारक उभं राहणार आहे. जवळजवळ ह्या पक्षानं 1000 कोटी दिले. पठारावरून आलेल्या कार्यकर्त्यांचं जल्लोषात टाळ्या वाजून स्वागत करा. अरे बसायला जागा पुरवणार. आता पठार बरोबर आहे, आता पठार बरोबर आहे, मुळा खोरं बरोबर आहे, आडळा खोरं बरोबर आहे, आदिवासी भाग बरोबर आहे. मग आता यांना जागा कुठं भेटणार? सगळ्यांनी बसा, सगळ्यांनी बसून घ्यायचंय. सगळ्यांना परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि येत्या 20 तारखेला बूथला उभं राहायचंय. सकाळी 6:30ला बूथला उभं राहा. चांगलं कुणी पैसे फेकले, कुणी दारूचा उद्योग केला तर याला लाथ मारा आणि ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे. खरं तर जे ओरडत होते की घटनेची पायमल्ली होणार आहे, घटना बदलणार आहे, खरं तर घटना बदलणारे हे आहेत. खरं तर घटनेचं अवमूल्यन करणारे, दारू पाजणारे आहेत, मत एकच घेऊ पाहणारे आहेत. यांना हद्द पार करा ही विनंती करतो. आणि येत्या 20 तारखेला घड्याळाला मतदान करा ही विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस का पार्टीमध्ये हजारो कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ठाकर समाजाचे नेते सन्माननीय दीपकजी पत्वे आणि दीपक आगविले यांना विनंती आहे. BSF फोडसे सर या 3 मान्यवरांचा या ठिकाणी प्रातिनिधिक फक्त प्रवेश संपन्न होणार आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या नेत्यांचं आपण स्वागत करूयात. प्रगतीच्या वाटेने जाऊया. यानंतर अकोला तालुक्याच्या मागील 25-30 वर्षामध्ये दुर्गम असा अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये निळवंडे प्रकल्पाच्या माध्यमातून असेल, उच्चस्तरीय कॅनलच्या माध्यमातून असेल,